एका बाजूला तलावाच्या रात्रीचं कॅम्पिंग, दुसऱ्या बाजूला पाण्यामधून जाणारा स्वर्गासारखा रस्ता आणि शेवटी सयाजीच्या काळजात बसलेला रतनगड. हा प्रवास फक्त ट्रिप नव्हता, हा होता ॲडव्हेंचर, फ्रेंडशिप आणि मेमरीजचा फुल पॅकेज. चला तर निघूया पुण्याहून भंडारदराच्या भन्नाट सफरीला. सकाळी 6 वाजता आम्ही पुण्यातून निघालो. साधारणतः 170 किलोमीटरचा प्रवास होता. सुरुवातीला सगळ्यांमध्ये फुल उत्साह होता, पण थोडं पुढं गेल्यावर उत्साहापेक्षा भूक जास्त वाढली. एका हॉटेलवर थांबलो नाश्त्यासाठी आणि एवढी भूक लागली होती की कोणी मेनू बघत होतं तर कोणी दुसऱ्या प्लेटमध्ये काय आले ते मोजत होतं. एवढी भूक लागली असून सुद्धा भरतचा एक रिव्ह्यू तर बनतो. मस्त आहे. अरे प्रत्येक वेळेस सेमच घेतोय. मस्त म्हणून पैसे म्हणत असतो. आकाश कसा आहेत पोहे? एकच नंबर. तर दुसरा ऑप्शन पण नाही. आकाशची सेल्फी काढायला चाललाय. नाश्ता करून आता आम्ही पुढे निघालो. ऑन द वेज ओझरचा गणपती लागतो, तर गणपती दर्शन घ्यायचं ठरलं. आता उदरच्या गणपती लावले आम्ही. मंदिरात प्रवेश करताच एकदम शांत फिलिंग आली. बाहेरचा सगळा गोंधळ एका क्षणात शांत झाला. इतकं सुंदर आणि प्रसन्न वातावरण होतं की काही वेळ फक्त बसूनच राहावं असं वाटत होतं. बाप्पांचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासासाठी एनर्जी मिळाली. तर आजच्या ट्रिपची सुरुवात गणपती दर्शनाने झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. दर्शन घेऊन बाहेर आलो तर मुलांची बाहेर चेष्टा चालू होती. कोणी कोणाला गॉगल लपवत होतं तर कोणी फोटो काढत हिरो बनत होतं. पण कैलासला आणि मला या सगळ्यात काही इंटरेस्ट नव्हता. आम्ही दोघे साईडला उभा राहून केस नीट करण्यात व्यस्त होतो, कारण ट्रेकपेक्षा हेअरस्टाईल महत्त्वाची होती. केसांचा अवतार झालेला आहे, पण सनकिस्ट काढलंच पाहिजे. आता साधारणतः 90 किलोमीटरचा प्रवास झाला होता आणि आम्हाला पुन्हा भूक लागली होती. म्हणून राजूरमध्ये नेक्स्ट ब्रेक घेतला आणि इथं आम्हाला काही नवीनच बघायला भेटलं. विष्णूला सांबार मध्ये वांग गावले. सापडून झालं आता काय झालं भरत तुझं कुठे सांबार? काही झालं नाही अजून. अरे भरतला काय ऑर्डर केलं नाही वे? तिथून थोड्याच वेळात आम्ही भंडारदरा कॅम्पच्या गेटला पोहोचलो. त्याच्या जवळच भंडारदराचा विशाल जलाशय होता. तो पाहताच सगळ्या ट्रॅव्हलचा थकवा गायब झाला. तर आम्ही भंडारदराचा हा जलाशय बघायला आलोय आता. भंडारदरा जलाशय. तिथून आम्ही लवळवाडीचा फेमस रोड बघायला आलो. दोन्ही बाजूला तलाव आणि मधून जाणारा रस्ता एकदम अनरिअल फील येत होतं. त्या रोडवर चालताना लिटरली असं वाटत होतं की आपण हेवनमध्ये एंटर झालोय. तिथून पुढे डोंगररांगा एकदम भारी दिसत होत्या. उंच उंच पर्वत, ढग आणि थंड वारा. आम्ही निवांत नेचर एन्जॉय करत होतो. तेवढ्यात कैलासला एक छोटा हिरवा साप दिसला. आता नॉर्मल लोक घाबरले असते, पण आमच्या कैलासने काय केलं? साप पकडला. मग काय, फोटोशूट सुरू. सापासोबत फोटो काढले आणि नंतर त्याला सेफली सोडूनही दिलं. खतरों के खिलाडी मॅन वर्सेस वाइल्ड. नंतर कळालं की तिथून थोडं पुढे गेलं की घाटघरचा कोकण काढावा लागतो. टायमिंग पण परफेक्ट मिळालं होतं. सूर्य मावळत होता. मग लगेच तिकडे गेलो. समोरचं दृश्य पाहून काही क्षण आम्हीच शांत झालो. ढगांमध्ये हरवलेले डोंगर आणि सूर्यास्ताचा तो रंग
खरंच शब्दांच्या पलीकडे होतं सगळं. पण आम्हाला थोडी घाई होती कारण अजून 15 किलोमीटरवर कॅम्पिंग बाकी होतं. म्हणून आम्ही काहीच फोटो काढले आणि तिथून निघालो. तर आता भंडारदरा ले कॅम्पिंगला आलो आम्ही आता. दाखवतो एक मिनिट. तर असे काही टेंट्स आहेत, काही सेल्फी पॉइंट्स पण आहेत तिथे. कॅम्पिंगवर पोचल्यावर इव्हिनिंगचा स्नॅक्स तयार होता, भेळ आणि चहा. तर इथं तिकट भेळ दिला आता. गोड झाले. मला तिकट लागल्या. बरं तुला कशी लागली? माई संपली. जाऊच नाही दांजा. 2 वेळेस बुकाचा असता. भूक लागली. काय पाहिजे? पाटाच्या रोड पाहिजे भाऊ. हा खा. हा आकाश कसा आहे? छान छान. खाऊ देता फक्त. भर खिशात. अजून लागली. टेंट मध्ये जाऊन खाऊ आपण. बंटी शेट दमलेत. काय झालं बंटी शेट? काय नाही, आता सकाळी परत जायचं रतनगडला. मग आतापासून दमलं, अजून बार्बेक्यू यायचं आपलं. नाही ना, मी चिकन नाही खात. हा मॉर्निंगचा व्ह्यू बघण्यासारखा असणार आहे. तलावाच्या काठी मंद गाणी लावलेली, थंड हवा आणि मित्रांसोबतचे मोमेंट्स. आहा. साईट सीन करत करत आणि फोटो काढत काढत आता वेळ झाला होता बार्बेक्यूचा. तरी मस्त बार्बेक्यू दिले. परत काय झाले? माझं जळालेलं आहे वे. कशावर भाजले? उसळ पाल्याव. बटाटा खाऊ का? बटाटा झाला. बटाटा होय. व्हेज 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 बार्बेक्यू. काय बटाटा उकडलेला, भाजलेला, सॉरी फ्राय केलेला. फ्राय केलेला. काय माहित काय दिलंय. म्हणून म्हणलं दोघी मिक्स करास का? रे बार्बेक्यू कसं आकाश? कर आपल्याला ना ठीकठाक आहे. संकेतला आवडलं दिसतंय. सुरू केलं परत एक जात नसेल तर भरतलं द्या. तो बटाटा कसं लागतोय? पनीर आहे. पनीर आहे. अरे बटाटा आहे तो. पनीर आहे भाई. गोडा मोठा पनीर आहे. बटाटा ठीक आहे चल, पैसे फिटले तुझं. पैसे वसूल करायचे. बार्बेक्यू खाऊन पुन्हा शर्यत एनर्जी आली. मग काय, थेट डान्स फ्लोअरवर एंट्री. डान्स करून मस्त जेवलो. व्हेज नॉन व्हेज जेवण चांगलं बनवलं होतं. पण सगळे प्रवासाने थकलेले होते, सो थोडासा लुडो खेळला आणि आम्ही झोपून गेलो. तर सकाळी लवकरच आवरला आम्ही, कारण आज आम्हाला करायचा होता रतनगड ट्रेक. मॉर्निंग ॲट भंडारदरा. आणि अशी गारट आहे सगळी पोरं. काही थंड वाजत्या इथं. 100 कोटी पेटवले आम्ही खूप मेहनत करून, आणि सगळे आता इथे झालेत. रतनगडच्या पायथ्याशी पोचल्यानंतर आम्हाला एक सुंदर प्राचीन विहीर पाहायला मिळाली. त्या विहिरीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या होत्या. इतिहास अजूनही जिवंत असल्यासारखं वाटत होतं तिथे. अशा विहिरीच्या चारी बाजून अशी कोरीव काम आहेत. तिथेच एका दुकानात बॅग्स ठेवून आम्ही ट्रेक चालू केला. तर सकाळी 10:30 वाजलेत आणि आम्ही रतनगड ट्रेक करायला चालू केला आता.
A few moments later. तर अर्धा तास वरती चढल्यावरती आम्हाला कळालं की आम्ही वाट चुकलोय. ही वाट पकडून ह्या डोंगरावरून वरती जाऊन तो डोंगर क्रॉस करून तिकडं रतनगड आहे, तिकडं जायचं आम्हाला. आता खूप मोठा ट्रेक होणार आहे. तर आता आम्ही आमची स्वतःची वाट बनवून निघालोय. बघू आता किती वेळ लागतो ट्रेक कम्प्लीट करायला. यांच्या वाटत पण मला काय वाटत नाही की आम्ही आज रतनगडपर्यंत पोहोचेन. कुठनं निघालो काय कळ ना आता आम्हाला. काय कुठनं रस्ता काढत निघालोय. येते का जायला? कुणाला रस्ता माहित नाही, कुठल्या ओव्हर कॉन्फिडन्स वर निघालोय. रस्ता आहे का बरोबर? हे बघा कॉन्फिडन्स. दिस इज कॉल्ड कॉन्फिडन्स. जंगलचा मॅप आहे त्याकडे. तेवढाच आहे पण जरा झूम कर बघ. 30 किलोमीटर अंतर दाखव. रतनगड फोर्टीकडे आहे आणि आपण इथं आहे. इकडे जायचंय. मी इकडेच जायचंय. चला आलो. गड आहे वरती. चढायला चला का. चला बरं चला. जयपाल पाणी घे. आता आम्ही काय मी आता तिथं होतो, तिथून मी मागाचा व्लॉग केलेला. तर आता आम्ही येत आहे असा एक युटर्न मारून आलोय आणि इकडे निघालो. आता गिलवडपूर हा रस्ता पण खरंच वासोट्याची आठवण आली. कुठं पण संगीत सांगतो वासोट्याची आठवण आली. कैलासला हड्डी गावल्या. कशाच्या हड्डी कैलास? आय डोंट नो. ठीक आहे, संध्याकाळी आपण त्याचा रस्ता पिऊ. तर आम्ही असं एक मोठा असं युटर्न मारून इकडं आलोय. आता इथून समोर दिसतोय रतनगड आहे. तर आता एवढं लांब जायचं आहे आम्हाला. ओके, तर फायनली बरोबर रस्त्याला लागलो आम्ही. इथं रिबिन्स दिसायला लागलं. किती रिबिन आहे. इथं पण एक रिबिन आहे. तो आता बरं वाटायला लागलं की बाबा व्यवस्थित रस्त्याला चाललोय. नाहीतर माझ्यापासून असं होतं की काय झालं, 4 डोंगर हे करून जाऊ. अजून 4 डोंगर पण रस्ता तर व्यवस्थित आहे. हाच आहे का तो? तोच आहे. थोड की खावा तुम्ही. आता एक थोडासा अल्प उपहार करण्यासाठी ब्रेक घेतलाय, पण आम्हाला फरसानच पुढंच फुटाणा झालाय. फोडला भावानं. सुट्टे नाही. डोंट अंडर एस्टिमेट बंटी. किलोमीटर खाऊ. ट्रेक आता इंटरेस्टिंग होत चाललाय. तर आत्ताशी किल्ला दिसायला लागला आम्हाला. अजून खूप आहे. तर आता इथून त्र्यंबक दरवाजाकडे निघाला आहे रस्ता आणि एकदम खडा चढ आहे. आता मजा येणार आहे. तर आम्ही त्र्यंबक दरवाजाचा रूट कॅन्सल केलाय कारण आम्हाला ती व्हायरल रील शूट करायची आहे जी हनुमान दरवाजाकडून जाते. सो आम्ही आता पुढून निघालो. इकडून थोडा लांब पडतो रस्ता, पण ट्रेक इझी आहे म्हणतात. काही लोक भेटलेले आम्हाला मागे आता, त्यांनी सांगितले. सो लेट्स सी हाऊ हार्ड इट इज.
हा एक दगड लागला आम्हाला, पण आम्हाला कळ नाही काय लिहिलंय, का चिन्ह नाही ती. एक स्टॉप आलाय. आम्ही आता असं चालत होतो की ते आम्हाला कोण दिसणार पण नाही, पण तसं 4 माणसं पण खुशी झाली आम्हाला. ते खायला पण आहे, थोडंसं खायला घेऊ आपण. मॅगी वगैरे पण मिळेल मे बी. आता काकांच्याकडे मस्तपैकी लिंबू सरबत पेला आम्ही आता. आणि तिकडे रतनगडला जरा रस्ता आहे, तिकडे निघालो आम्ही. तर रतनगडला आता इथून पायऱ्या लागतात थोड्याफार. काय ना काय पायऱ्या बिऱ्या नाही तिथं जाऊन चढायच्या वरती. तर आम्हाला रेलिंग लागले आता. इथून स्ट्रीट पायऱ्यात वरती ज्या हनुमान दरवाजाला जातात. संपलंच की. मला घ्यावं 2-2 पायऱ्या आहेत. त्या गावातून आलो आम्ही. काय खाल्ले. हा असाच रोड आहे रत्नागिरी मंदिरात जातोय. तिकडं मंदिर आहे ते. रतनगड हा सह्याद्रीतल्या सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक मानला जातो. साधारण 400 वर्षांपेक्षा जुना हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खूपच महत्त्वाचा मानला जायचा. आता आम्ही रतनगडचा फेमस रील पॉईंट शोधत होतो, पण काही केलं तो सापडेनाच. नंतर कळालं की आम्ही त्याच पॉईंटवर उभे राहून तोच पॉईंट शोधत होतो आणि आम्हाला फक्त मागे बघायचं होतं. आणि चुकून माझी नजर मागे गेली आणि समोर खोल दरी, मागे सह्याद्री आणि मध्ये तो आयकॉनिक पॉईंट. त्या जागेवर उभा राहिल्यावर लिटरली अंगावर काटा येत होता. त्यानंतर आम्ही नेदे पॉईंटला निघालो. हा रतनगडचा सर्वात प्रसिद्ध भाग आहे. डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले हे मोठे होल म्हणजेच नेदे. आणि तिथून दुसरा व्ह्यू तर नेक्स्ट लेवल होता. आणि आपण येतो दुसऱ्या साईडला आता. जर आपण ह्या साईडून फिरून आलो असतो तर या रेलिंगवरून वरती आलो असतो. सेम आहे. तर इथून खाली हा तो त्र्यंबक दरवाजा आहे. मी त्र्यंबक दरवाजाकडे निघालोय आणि इथून आता मी रतनगड उतरत आहोत. तर आता मी त्र्यंबक दरवाजापाशी आहे आणि आता इथून आम्ही खालती जाणार आहे. इथून खालती रतनवाडीला रस्ता जातोय. तर आता मी त्र्यंबक दरवाजातून खाली आलोय. ती चालली होती बघ त्यांच्या मागं त्या लोकांच्या मागं तिकडे लोक चालत त्यांच्या मागे जाईन आम्ही. बारक्याचं घे बारक्याचं बारक्या
तो रतनगड एवढा लांब वाटत होता पण सक्सेसफुली ट्रेक कम्प्लीट केलेला आम्ही. सो बाय बाय रतनगड. तर आम्ही त्या पॉइंटला होतो, इथे होतो आम्ही. आता आम्ही इथे. खाली उतरून थोडं फ्रेश झालो आणि तिथेच एक महादेवाचं जुनं मंदिर होतं. मंदिराचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला. हा प्रवास फक्त ठिकाणांचा नव्हता तर मित्रांसोबत जंगलेल्या मोमेंटचा होता. थकवा होता पण मन मात्र पूर्ण फ्रेश झालं होतं. चला तर पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात एक नवीन ॲडव्हेंचर घेऊन.